तो वाईल्ड ॲनिमल्सचा अटॅक आहे मला तर तुला आहे का तुमचं तुला म्हणून नाही सरपंच म्हणून ते मृत्यू झालेला आहे. हा बरोबर आहे. पण तो साहेब म्हणजे तिथं विकल बसते का मागचे 3 दिवस बिबट्याचा अटॅक कालचाच पंचनामा आहे ना सर. कालचा पंचनामा आहे पण घडलं ना त्याला हा लावलेला पण ह्या म्हणजे याच्यामध्ये डेटमध्ये आपल्याला ते इन्व्हेस्टिगेशन झालं सर म्हणजे तसं आमचं स्त्रियांचं सर्वांचं सरपंच म्हणून साहेब तुमची भूमिका महत्वाची आहे कारण तुम्ही स्पॉटर होतो आम्ही कोण स्पॉटर नव्हतो. नाही बरोबर आहे. स्पॉट तुम्ही पाहिलेला आहे. ती बॉडी कशी होती? बॉडी झाडांमध्ये झाडामध्ये पडली होती. कपडे कसे होते? कपडे पार एकदम गुंडाळलेले आणि ओपन काय काय पार्ट होते? ओपन हात आणि पायच होते. आणि ते जखमा कुठे आहेत? हातून पायाला चेहऱ्यावरती जखमा आहेत, मानवी जखमा आहेत कारण कपडे होते त्यामुळे. कपडे होते ते पूर्ण म्हणजे काही जे भेटन ते घालत होते अंगावर. पॉझिटिव्ह वगैरे आपलं जे आहे ते रुटीन करून घेऊ आपण जे करतो नेहमीच. माणसाने मारलं त्याला माणसाने मारलं तर तुम्ही हात दोन्ही पाय कसं होणार? असं कुत्र्याने मारलं कुत्र्या मारत असं होणारच नाही. बरोबर आहे का नाही? नाही कुत्र्याने मारू द्या, लांडग्याने मारू द्या, तरसाने मारू द्या, बिबट्याने मारू द्या, ते त्यांनी जरी मारलं तर त्याचे पंच यायला पाहिजे. म्हणजे नाही नाही वन खात्याचं म्हणणं काय की त्या इंजुरी मध्ये डीएनए आला पाहिजे. डीएनए कधी येणार? सलाईवर त्यांनी स्वाब काय घेतलाय? सलाईवर स्वाब घेतलाय. पण त्यांनी जर त्या प्राणीने जर त्याला तोंडच लावलं नाही तर डीएनए कसा येणार आहे? नख्यांचा तर डीएनए नाही येणार. नख्यांमध्ये कसा डीएनए येईल? तोंड जर लावलं नाही ना मग तुम्ही म्हणता तसं जखमा कशाने हे हा बरोबर आहे ना. आणि तुम्ही म्हणता की 2-3 दिवसापासून गावामध्ये बिबट्याचे अटॅक आहेत. शेळ्या मारल्या पंचनामे झालेत ना. याच्या तिकडे ऍक्टिव्ह बिबट्या आहे की जो हल्ले करायला लागले. आजी एकटी पाहून त्यांनी बिबट्याने हल्ला केला असणार आणि त्यामुळे मृत्यू झालेला आहे. प्रॉब्लेम काय आता वन खात्याचा की ते डीएनए सापडलं पाहिजे आम्हाला कारण त्यांनी मोठा कुठे भेद झालेला. सरांचं म्हणणं काय आहे की आम्ही फॉरेन्सिकला विसरा ठेवणार आहे. विसरामध्ये समजणार नाही. 2 गोष्टी याच्यामध्ये. एक बिबट्याने हल्ला झाला डायरेक्ट अटॅक नसेल केला पण बिबट्या पाहून पडले ते झाडावर पडले जखमा झाल्या हे एक असू शकतं. पण तो कशाने तरी तुम्ही म्हणता सडन डेथ. सर ऐका ना तुम्ही म्हणताय जखमा झाल्या जखमा एवढा लांब 10 सेंटीमीटरच्या ओपन कशा सेंटीमीटरचा आणि पायाला इकडनं इंजुरी आहे. त्या दोन्ही बाजून कसं इंजुरी पडली तर आजी गोल फिरत पडत होती का? त्या ठिकाणी एवढी मोठी पण झाड नाही का? फोटो पाहिलं ना पण नाही शक्यच नाही. हा मृत्यू बिबट्यामुळे झालेला आहे. छोटे छोटे एवढे मोठे पण नाही पण त्याच्यावर पडून तेवढे ते हे होईल मग असं पण नाही ना. ते नाही हे केलेलं आहे कारण काय आता पोस्टमॉर्टम झालं बॉडी गेली 3 महिने आपल्याला काय